निकृष्ट कामांमुळे नागरिक त्रस्त आहेत। उपनगर ते जेल रोड व बिटको या रस्त्यावर अनेक दिवसापासून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते। पाईपलाईन टाकण्याच्या कामाला आता साधारण 1 वर्ष होत आलं तरी अद्यापही रस्त्याचे काम न झाल्याने नागरिक संताप व्यक्त करतायत। याच पार्श्वभूमीवर आमच्या उपसंपादिका प्रतिनिधी आहेत, तसेच लोकप्रतिनिधी आहेत, स्थानिक रहिवासी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया रस्त्याबाबत त्यांना कशा प्रकारे या रस्त्यामुळे समस्यांना सामोरं जावं लागतंय। महानगरपालिकेला सांगू इच्छितो ह्या रस्त्याचं काम चालू करून आज वर्ष होत आहे। कॉन्ट्रॅक्टर मध्ये का पाणी पुरवठ्यामध्ये काय दोघांचं काय झालेलं काय कळत नाही राहिलं। ह्या रस्त्याचं काम त्यांनी अर्धावट मध्ये सोडून दिलेलं आहे पाईपलाईनचं। त्याच्यानंतर पाईपलाईनचं काम सोडल्यानंतर ते बुजून टाकलं। आता ते बुजवल्यानंतर इथं पावसामध्ये एवढं चिखल होतं मॅडम, आणि कंटिन्यू ज्येष्ठ नागरिकांना इथं त्रास सहन करावा लागू राहिला। मी महानगरपालिकेला आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरला सांगतोय कधी हे कामाचं पटकन काम यांनी करण्यात आलं नाही तर काँग्रेस पार्टीच्या वतीने एकदम तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, याची नोंद घ्या। आतापर्यंत काय निवेदन दिले? आतापर्यंत महानगरपालिकेला आम्ही 3-4 वेळेस निवेदन देऊन झालेले आहे। ते फक्त काय करते, इथं पाणी आपलं या पाण्यावर टँकरनी पाणी मारते आणि हे आपलं रोड चालून जाते, पण त्याच्यानी काहीच होत नाही। याच्यावर कॉन्ट्रॅक्टरांनी डांबरीकरण रस्ता केला पाहिजे। रस्ता केल्याने कसं एकदम रस्ता सरळ होईल। हे काय करते, फक्त पाणी मारून ते दाबण्याचा प्रयत्न करते। आणि आता पावसाळा चालू, पावसाळ्यामुळं नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। आणि ही आमची कळकळीची विनंती का आपण जे मुद्दा उचललाय न्यूजवाल्याने एकदम चांगला मुद्दा उचललाय की ह्या गोष्टीकडे महानगरपालिका दुर्लक्ष करते, तर ही गोष्ट कुठेतरी